जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 196 पाहणार आहोत. नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना म्हणतात की नभी वावरे जो अणुरेणू काही. अर्थात समर्थ म्हणतात तो परमात्मा नभासारखा अर्थात आकाशासारखा आहे. आकाश नाही अशी जागाच नाही, ते सर्वत्र व्याप्त आहे. अणुरेणू हे अत्यंत सूक्ष्म पदार्थ आहेत, त्यामध्येही तो परमात्मा आहे. अणु म्हणजे अतिशय सूक्ष्म द्रव्य आणि रेणू म्हणजे धुळीचे कण, पण तेही अतिसूक्ष्म असतात. अशा या अणुरेणूमध्ये सुद्धा आकाश ठासून भरलेले आहे. त्यातही तो परमात्मा आहेच आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात रीता ठावत्या राघवे वीण नाही. या ठिकाणी राघव म्हणजे प्रभू रामचंद्र असा अर्थ नाही. या ठिकाणी राघव म्हणजे त्या परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप आणि या परमात्म स्वरूपा वाचून कोठेही रिकामी जागा नाही असे समर्थ म्हणतात. वस्तू जेवढी सूक्ष्म तेवढी ती व्यापक असते आणि परमात्मा हा तर सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. त्यामुळे तो सर्व दृश्य आणि अदृश्यामध्ये व्यापून आहे. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामध्ये म्हणतात भगवंत हा अतिशय सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचे विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मानवी विचार हा शब्दमय आहे, म्हणजे स्थूल आहे आणि विचार स्थूल असल्यामुळे ते त्या सूक्ष्मापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला जर परमात्म्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्यालाही त्याच्यासारखे सूक्ष्म आणि व्यापक होणे गरजेचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात तया पाहता पाहता तेची झाले. जेव्हा आपण त्या परमात्म्याचा शोध घ्यायला जातो तेव्हा एक वेळ अशी अवस्था येते की माझ्यामधला मी शिल्लकच राहत नाही. म्हणूनच तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे देव पहाया गेलो आणि देवची झालो. महाराज म्हणतात मी जेव्हा त्या परमात्म्याला पाहायला निघालो तेव्हा माझी अशी अवस्था झाली की मला असं कळलं की तो तर मीच आहे, तोच परमात्मा मी आहे. हे मला जेव्हा कळलं तेव्हा माझ्यामधला मी कुठे शिल्लक राहिलाच नाही आणि त्यामुळे त्याचं वर्णन करता येत नाही. तिथे तर माझी वाचा खुंटली. रहीमदासजीने आपल्या एका दोह्यामध्ये म्हटलेलं आहे की रहीमन बात अगम्य की, कहन सुनन की नाही. जो जानत कहत नाही, कहत तो जानत नाही. अर्थात तो अगम्य असा जो परमात्मा आहे त्याचं वर्णन कुणीही करू शकत नाही. ते वर्णन करण्याच्या पलीकडचे आहे. जो त्या परमात्म्याला जाणतो ओळखतो तो त्याच्याबद्दल काहीही सांगू शकत नाही. आणि जो म्हणतो की मी त्या परमात्म्याला जाणलं आहे, वास्तविक त्याने त्याला जाणलेलं नसतं. एकदा का त्या परमात्म्याला जाणून त्याच्याशी एकरूप झालो की मग तिथे माझ्यातील मी वेगळा राहतच नाही. तो परमात्मा दृश्य आणि अदृश्य या साऱ्याच्या पलीकडचा आहे. तो परमात्ममयच आहे. संतांनी या परमात्म्याला जाणलं आहे. त्यांना सर्वत्र तोच भगवंत दिसतो. सर्व भूतमात्रांमध्ये तो संत त्या परमात्म्यालाच पाहतात. त्यामुळे संतांच्या मनामध्ये कुणाबद्दलही राग द्वेष राहतच नाही. कारण काय, कुणाचा द्वेष करायचा, कुणाचा राग करायचा, सर्वांमध्ये तर मीच भरलेला आहे. मग मी माझा राग कसा करावा.
आणि त्यामुळे कुणावर रागवायचं. तर अशा प्रकारे संतांनी सर्वत्र तोच परमेश्वर भरलेला आहे हे जाणून घेतलेलं आहे. आणि म्हणून आपणही या संतांना शरण जाऊन त्यांच्या सहवासात राहून आपणही त्या परमात्म्याला जाणून घ्यावे. आणि म्हणूनच समर्थ इथे म्हणतात, नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. जय जय रघुवीर समर्थ.